हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. आज आपण पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशनचं डेट आलेली आहे. आपल्याला दिसून येईल की मे मध्ये पर्टिक्युलर ही पेट परीक्षा होत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दिसून येतं की आपल्याला जर पीएचडी करायचं आहे तर अनेक विद्यापीठामध्ये असं पर्टिक्युलर रूल असतं की आपल्याला पेट परीक्षा क्वालिफाय करावं लागेल आहे ना, म्हणजेच पीएचडी एंट्रन्स एक्झामिनेशन. देनच तुम्हाला ही पर्टिक्युलर एक्झामिनेशन क्वालिफाय केलेलं आहे तेव्हाच तुम्हाला पीएचडी करण्याची संधी मिळेल. तुमचं सेट जरी झालेलं असेल किंवा नेट जरी झालेलं असेल तरी देखील तुम्हाला पेट एक्झामिनेशन कंपल्सरी फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतं की द्यावी लागतं. अशा वेळी जर आपल्याला पाहायला मिळतं की 9 मे पासून तर 12च्या दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं पीएचडी म्हणजे पेट परीक्षेचे फॉर्म सुटलेले आहे. तर हा नियम इथे सुद्धा लागू होत आहे का? म्हणजेच काय? तर नेट सेट जर आपण क्वालिफाय आहे तर आपल्याला ही पेट परीक्षा द्यायची का? कंपल्सरी आहे का? हे जाणून घेण्यासाठी आजचं संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे. सोबतच मित्रांनो, या परीक्षेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचं एक बाब म्हणजे परीक्षा ही ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार? असं देखील अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आज उपस्थित झालेले आहे. अशा वेळी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर जर आपण बघितलं, तर आपलं हा जे डाऊट आहे ते क्लिअर होईल. कारण यापूर्वी आपल्याला पाहायला मिळतं की पेट एक्झामिनेशन ही तुम्हा सगळ्यांसाठी म्हणजे जे विद्यार्थी मित्र पीएचडी करू इच्छित आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी नागपूर विद्यापीठाचं पीएचडी क्वालिफाय करून आपलं पीएचडी साठी कोर्ससाठी ॲडमिशन घेणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. कारण खूप व्हॅल्यू आहे या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीमधून जरी आपण पीएचडी करीत आहात तर. अशा वेळी जे कॅन्डिडेट ऑलरेडी आपल्याला दिसून येईल क्वालिफाय आहे त्यांचं काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो आपण बघूया की जे विद्यार्थी मित्र यूजीसी नेट इन्क्लुडेड जीआरएफ किंवा सीएसआर नेट जे असतं एक्झामिनेशन त्याला क्वालिफाय केलेले आहे, यांनी काय करायचं? यांनी सुद्धा पेट परीक्षेसाठी फॉर्म भरायचं का? तर नाही, यांना फॉर्म भरण्याची आवश्यकता नसतं. इथे बघा, तुम्हाला दिसून येते स्लेट झालं, गेट झालं, जीपॅट झालं, सेट झालं. हे एलिजिबल असतात कॅन्डिडेट कशासाठी? तर पीएचडी करण्यासाठी. ठीक आहे. आरटीएम एनओच्या पर्टिक्युलर रूल्सनुसार. ओके. जर आपलं सेट जरी क्वालिफाय झालेली आहे, तर तुम्हाला कॅन्डिडेट जे आहे त्यांना पहिलं प्रेफरन्स जे आहे इथे मिळणार आहे. याला आणखीन मराठीमध्ये जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर पीएचडी कार्यक्रमासाठी पेट एक्झामिनेशन जे आहे त्यातून जे विद्यार्थी मित्र नेट सेट एक्झामिनेशन क्वालिफाय झालेले आहे अशा उमेदवारांना सूट दिली जाईल. ठीक आहे, म्हणजे त्यांना सरळ प्रेफरन्स फर्स्ट प्रेफरन्स दिलं जाईल. देन आपल्याला पेट एक्झामिनेशन पात्र असलेले विद्यार्थी देखील इथे समोर एक्झामिनेशनसाठी जे आहे ते क्वालिफाय जे आहे पेट एक्झामिनेशन थ्रू जे क्वालिफाय विद्यार्थी होणार आहे त्यांना प्रेफरन्स केलं जाईल. ठीक आहे. याचा अर्थ हे अट जे आहे पण तुम्हाला तिथे अप्लिकेशन वगैरे द्यावं लागतं. असं नाही की तुम्ही पेट नाही तर त्यांना कसं माहीत पडेल की तुमचं सेट किंवा नेट झालेलं आहे. ठीक आहे. तुम्ही नेट जरी पेट एक्झामिनेशन जरी देत नाही तरीही नेट सेट झालेल्या विद्यार्थ्यांनी तिथे अप्लिकेशन देणं खूप गरजेचं आहे. तर हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं पॉइंट ठरणार आहे. तर तुम्ही ॲप्लिकेशन द्यायला हवं. ओके. सेकंड महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही नेट एक्झामिनेशन क्वालिफाय केलेलं नाही मित्रांनो किंवा स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सेट परीक्षा, महाराष्ट्र सेट परीक्षा जर ही सुद्धा तुम्ही पात्र नाही म्हणजे क्वालिफाय झालेले नाही, तर अशा विद्यार्थी मित्रांनी काय करायचं? तर ही जी सुवर्ण संधी आपल्याकडे आलेली आहे याला ग्रॅब करा, याला सोडू नका. आपल्या प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी रिसर्च मेथडॉलॉजीचं मित्रांनो कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. या कोर्समध्ये आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत 6 एप्रिलपासून. 6 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या रिसर्च मेथडॉलॉजीच्या बॅचमध्ये तुम्हाला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन मिळेल. या लाईव्ह सेशन तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितक्यादा बघू शकता. सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स देखील आहे. आपल्यासाठी नोट्स आहे त्यामुळे कुठलंही रेफरन्स बुक तुम्हाला रिसर्च संबंधित वापरण्याची इथे आवश्यकता नाही. सोबतच परीक्षा ही एमसीक्यू बेस असतं म्हणजे मल्टिपल चॉईस आपल्याला तिथे दिलेलं असतं. सो अशा वेळी प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हा सगळ्यांसाठी टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. आणि सोबतच
1500 पेक्षा अधिक MCQs आपल्या प्रॅक्टिससाठी आहे. सो फीज आहे 899. आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सला जॉईन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं पहा, रिसर्चचा भाग येणाऱ्या परीक्षेसाठी का बरं महत्त्वाचं आहे हे तुम्ही समजून घ्या. रिसर्च म्हणजे फक्त आपल्याला PhD करायचं आहे म्हणून आपण पेट एक्झामिनेशन क्वालिफाय करूया आणि आपल्या पर्टिक्युलर जे गोल आहे PhD करण्याचं तिथे आपण पोहोचलो इथपर्यंतच. रिसर्च मेथडॉलॉजीचं जो सेक्शन ए आहे तुम्हाला परीक्षेमध्ये, यापूर्वी मी संपूर्ण माहिती दिलेली आहे या पर्टिक्युलर एक्झामिनेशन संबंधित, की या पर्टिक्युलर परीक्षेमध्ये 2 सेक्शन असणार आहे 50-50 गुणांसाठी. एकूण 100 गुणांची ही परीक्षा आहे. आणि दुसरं सेक्शन असणार आहे सब्जेक्टिव्ह, ज्याला आपण सेक्शन बी म्हणतो. पण सेक्शन ए हा नंतर देखील, म्हणजे जेव्हा तुम्ही समजा असं तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही ही जी पर्टिक्युलर पेट एक्झामिनेशन ऑलरेडी आता क्वालिफाय केली आणि क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला PhD करायचं आहे. तर हे PhD करीत असताना मित्रांनो एक क्रेडिटचा भाग असतो. तर हा क्रेडिट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला पुन्हा त्या रिसर्च मेथोडॉलॉजीकडेच परत जावं लागतं आणि अनेक विद्यार्थी मित्र काय होतात, या रेसमधून बाहेर होऊन जात असतात. तर तुम्हाला असा प्रश्न असेल की कशा पद्धतीने आम्ही बाहेर होणार आणि का बरं होणार? कारण काय असतं, या 6 क्रेडिटसाठी सर्वप्रथमच सांगते काय ही पर्टिक्युलर प्रोसेस आहे. तर पहिले तुमचे 6 क्रेडिट होणार. ठीक आहे. सो ह्या 6 क्रेडिटसाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर एक्झाम द्यावी लागतं आणि हे एक्झाम पूर्णतः बेस असते मित्रांनो रिसर्चवर. ओके. कशावर बेस असतं हे? रिसर्चवर. सो जर आज तुम्ही पेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तेव्हाच जर तुम्ही या क्रेडिटकडे देखील लक्ष दिलेलं तर समोरचा तुमचा जो प्रवास असेल तो सोयीस्कर असणार. त्यामुळे आजपासूनच रिसर्च मेथोडॉलॉजीचा जो अभ्यास आहे त्याला तुम्ही करायला हवं. जेणेकरून काय होईल, समोरचा प्रवास देखील तुम्ही व्यवस्थितरित्या काढू शकता. आता याचं आणखीन एक महत्त्वपूर्ण साईड आहे जी तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही अर्लियर टाइम पिरियडमध्ये खूप नवीन असता तेव्हा त्याविषयी तुम्हाला माहिती नसतं. पण नंतर तुम्हाला ही या गोष्टीचं जाणीव होईल की 6 क्रेडिट जर तुमचं कंप्लीट नाही, ठीक आहे, म्हणजे या 6 क्रेडिटसाठी जे रिसर्चवर आधारित एक्झाम होते ते तुम्ही क्रेडिट पूर्ण करू नाही शकले, तर यातून काय होतं, जेव्हा तुमचं RRC लागतं ना तिथे तुमचं थांबून जात असतं. जोपर्यंत तुम्ही ही पर्टिक्युलर बाब करीत नाही किंवा फर्स्ट RAC नंतरच सेकंड RAC लागेल, सेकंड RAC मधून देखील तुम्ही बाद होऊन जाल. तर नंतरचं घडामोडींना असं होऊ नये तुमच्यासोबत म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या की आपला सेक्शन ए जो आहे कशाचा आहे? रिसर्च मेथोडॉलॉजी. फक्त पेट परीक्षा आम्हाला क्वालिफाय करायचं आहे म्हणून आम्ही रिसर्चचा अभ्यास करतो असं नाही. संपूर्ण तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी अभ्यास करा आणि ते करण्यासाठी हा कंप्लीट कोर्स तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल, ज्यामध्ये संपूर्ण तुमचे डाऊट्स जे आहे ते क्लिअर होणार आहे. आता प्रश्न आहे अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये की ही जी पेट एक्झामिनेशन होणार आहे 2026 ची, तर ही ऑनलाईन होईल की ऑफलाईन, असं अनेक विद्यार्थी मित्रांना प्रश्न आहे. ठीक आहे. परीक्षा काय ऑनलाईन होणार मॅडम की ऑफलाईन होणार, असं अनेक प्रश्न मला विद्यार्थी मित्रांनी विचारलेले आहे. सो त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं डाऊट इथे क्लिअर करू इच्छित आहे की येणारी जी परीक्षा आहे PhD एंट्रन्स एक्झामिनेशन ही ऑनलाईन बेस होत असते, कम्प्युटर बेस असतं, ऑनलाईन एक्झाम होते. ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर होतं, म्हणजे एक सेक्शन ए असेल आणि एक सेक्शन बी. सेक्शन बी सब्जेक्टिव्ह आहे आणि सेक्शन ए पूर्णतः रिसर्च बेस असणार आहे. ओके. सो अशा प्रकारचा हा संपूर्ण RTM NUचं जे आहे कंप्लीट इन्फॉर्मेशन आहे आणि जे विद्यार्थी मित्रांनी नेट सेट दिलेलं आहे, क्वालिफाय आहे, अशांनी अप्लिकेशन द्यायचं आणि ज्यांनी क्वालिफाय केलेली नाही तर त्यांनी संपूर्णतः अभ्यासाला सुरुवात करा. सोबतच बघा हे पर्टिक्युलर नंबर्स मी दिलेले आहे, या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच पर्टिक्युलर एक्झामिनेशनच्या कंप्लीट कोर्सला जॉईन करा. सोबतच व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू सो मच.